तो अधिकार त्यांचा आहे, मी त्याच्यावर टीका टिप्पणी करत नाही. फॉर्म भरताना त्या दिवशी आम्ही आत्तापर्यंत 7 वेळेला विधानसभेचे, 1 वेळेला लोकसभेचा फॉर्म भरला. कधीही साहेब फॉर्म भरताना आमच्याबरोबर आले नाही. सुप्रियाचे फॉर्म मी 3 वेळेला भरले, 3 का 4 वेळेला. ते आता 4थ्या वेळेस मी नव्हतो, फक्त 3 वेळेला कधी पवारसाहेब आमच्याबरोबर सुप्रियाचा फॉर्म भरायला आले नाही. परवा मात्र त्यांनी मिरवणूक न काढता 4 लोक फॉर्म भरायला गेले, त्यात साहेब स्वतः गेले. आम्हालाही आश्चर्य वाटतं की रोहितने फॉर्म भरले, रोहितनं 2दा फॉर्म भरले, पवारसाहेब नाही गेले. मग तुम्ही आमच्या कुणाच्या फॉर्म भरायला, तेव्हा तर आपण एकत्र होतो, आज रोहित पण बरोबर होता, मग हा दुजाभाव का? मनात शंका येते. नाही ते आता कधीतरी भेटल्यावर विचारेन की एवढा बदल इतके वर्ष काम करत असताना आम्ही नेहमी त्यांच्यापासून असं लांबच राहायचो, रिस्पेक्टच द्यायचो, आजही रिस्पेक्ट देतो. त्याच्यावर फार कधी गप्पा मारायचा प्रश्न आला नाही. माझं मी एकदा काम सुरू केलं की माझ्यावर जबाबदारी समजा तुम्ही काही टाकली तर मी काय रोज तुम्हाला मी ही जबाबदारी पार पडली, आता काय करू, मी ते केलं, आता काय करू, असला माझा स्वभाव नाही. जबाबदारी टाकली ना मी सडेतोडपणे पुढे जात असतो. त्याच्यात जर कुठं काही चुकलं तर तुम्ही सांगावं की बाबा हे तुम्हीच करताय, सगळं बरोबर आहे, पण इथं थोडं दुरुस्त करा, दुरुस्त करून पुढे जाऊ. हो काय, निवडणुकीमध्ये उभं राहत असताना यश अपयश त्या ठिकाणी असतंच, हे सगळीकडे सत्य आहे. त्यावेळेस आता पार्थला उभं करण्याचा निर्णय झाला, तिकीट डिक्लेअर झालं. इथंच आम्ही सुनेत्रा होतो, आम्ही दोघंही तिकडं साहेबांच्याकडे जायचं ठरवलं. साहेब मोदी बागेत होते आणि व नको ह्यावेळेस तयारी ज्या पद्धतीनं अधिकाऱ्याला लागते, जी आम्ही आधी असताना मी रोहितला सांगितलेलं होतं तो कर्जत जामखेडला जाऊन तयारी कर, त्यांनी काही वर्ष तिथं तयारी केली आणि मग त्यांनी काम तिथं उभा राहिला. ती प्लॅनिंग होतं आमचं. तसं मावळामध्ये प्लॅनिंग झालेलं नव्हतं. फक्त पिंपरी चिंचवड पुरता माझा संबंध आलेला होता. का तर मी तिथं 25 वर्ष तिथल्या कॉर्पोरेशनचं सगळं कारभार बघितला होता. खाली 3 जागा होत्या विधानसभेच्या रायगडमध्ये, तिथं जास्त कॉन्टॅक्ट नव्हता. कर्जतचा आमदार तेवढा आपला होता त्यावेळेस सुरेश लाड, आणि म्हणून ते सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की आत्ता उभं करण्यात अर्थ नाही. पण साहेब म्हणले नाही, आता डिक्लेअर केलं, आता माघार नाही, एकदा आपण डिक्लेअर केल्यानंतर माघार घेत नसतो. आणि त्यावेळेस मला अंदाज आला होता की, आणि शिवाय मोदींची लाट पण होती, कारण त्याही वेळेस